तुमची जमीन तुमची आहे, पण 7/12 म्हणतो ती बेकायदा आहे. मग हे व्हिडिओ नक्की पहा. महाराष्ट्रात लाखो लोकांनी जमीन विकत घेतली, पण 7/12वर त्यांचे नाव नाही. कारण एकच, तुकडा कायदा. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्ज ॲक्ट 1947 म्हणजेच तुकडा कायदा. हा कायदा सांगतो, शेतजमिनीचे ठराविक मानक क्षेत्रापेक्षा लहान तुकडे करता येत नाहीत. बागायत जमीन किमान अर्धा एकर, जिरायत जमीन किमान 1 एकर, त्यापेक्षा लहान तुकडा विकला किंवा घेतला तर तो व्यवहार कायद्याने शून्य, बेकायदा, अस्तित्वात नाही असे मानले जाते. कायद्याचे कलम 7 सांगते, तुकड्याचे हस्तांतरण करता येत नाही. कलम 8 सांगते, असा व्यवहार झालाच तर तो शून्य आणि बेकायदा ठरतो. जिल्हाधिकारी दंड आकारू शकतात, जमीन जप्त होऊ शकते. म्हणजेच तुम्ही पैसे दिले, ताबा घेतला तरी कायद्याच्या दृष्टीने तुम्ही मालक नाहीत. महाराष्ट्रात तब्बल 49 लाख भूखंडधारक या कायद्याच्या जाळ्यात अडकले होते. ज्यांनी घर बांधले, विहीर खोदली, शेताला रस्ता केला, त्या सर्वांच्या जमिनींवर 7/12त एकच शेरा होता, फ्रॅगमेंटेशन ॲक्ट विरोधातील व्यवहार. या शेऱ्यामुळे कर्ज नाही, विक्री नाही, वारसा नोंद अवघड. शासनाने आधी उपाय केला. सन 2017मध्ये कलम 9(3) अंतर्गत तरतूद आली. जमिनीच्या बाजार मूल्याच्या 25% प्रीमियम भरा आणि व्यवहार नियमित करा. पण लोकांनी प्रतिसाद दिला नाही, रक्कम खूप जास्त होती. मग सन 2024मध्ये प्रीमियम 5% केला, तरीही नागरिक पुढे आले नाहीत. अखेर नोव्हेंबर 2025मध्ये शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. प्रीमियम 0, मोफत नियमितीकरण. दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एक ऐतिहासिक अध्यादेश जारी केला, महाराष्ट्र ऑर्डिनन्स नंबर X ऑफ 2025. या अध्यादेशाने कायद्यातील कलम 8B मधील सर्व निर्बंध काढून टाकले. आता दिनांक 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 म्हणजे तब्बल 59 वर्षांतील सर्व तुकडा व्यवहार स्वयंचलितपणे नियमित घोषित झाले आहेत. कोणताही अर्ज नाही, कोणताही खर्च नाही. आता 7/12वरील फ्रॅगमेंटेशन ॲक्ट विरोधातील व्यवहार हा शेरा तलाठ्यांकडून आपोआप काढला जाईल. खरेदीदाराचे नाव मुख्य धारक म्हणून 7/12वर नोंदवले जाईल. नोंदणीकृत व्यवहार असो वा नोटराइज्ड स्टॅम्प पेपर, दोन्ही प्रकारचे व्यवहार पात्र आहेत. तुमची जमीन MMRDA, PMRDA, NMRDA क्षेत्रात असेल किंवा महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत असेल आणि व्यवहार दिनांक 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान झाला असेल तर तुम्ही पात्र आहात. आत्ता करा, mahabhumi.gov.in वर तुमचा 7/12 तपासा. शेरा असल्यास जिल्हाधिकारी किंवा तलाठी कार्यालयाशी संपर्क करा. हे पूर्णपणे मोफत आहे. हा व्हिडिओ तुमच्या परिचितांना शेअर करा. ज्यांची जमीन अशाच अडचणीत आहे त्यांना हे माहीत असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी बायोमधील लिंकवर क्लिक करा.